तुझा न्याय हा न्याय आहे का अन्याय आहे. फक्त ही कल्पना गांधींच्यासाठी प्राथमिक नाही आहे, ड्युटीज ओव्हर नाही. आणि वेळेला मी केली तर लोक स्वतःहून तुम्हाला तुमचे राईट्स द्यायला पुढे येतील. की उदारा उपाय आता देवांच्या देवा पा विषय काय लावले उदार आहे उपाय आहे तो देवांचा देव आहे, म्हणजे सर्वश्रेष्ठ देव आहे. उदारा उपाय आता देवांच्या देवा तुझं सेवे कोण आता आमचा दावा आपण जेवढी टाकला पाहिजे देवाशिवाय डायरेक्ट का काय म्हणून तुझं आहे ते पैसा दाशी सांगा मोदक वाचली तू माझ्यापासून कसा बघत ते बघतो मी तर माझी भूमिका न्यायी आहे का केली वाता हात होते संसारात मी हे केलेलं आहे माझ्या संसाराची वाता तुझ्यासाठी केली आणि तू आता महत्वाला द्यायला लागली आता तुझ्या चांगलं आणि ती म्हणाल की खटला कोणापुढे वाढायचा न्यायासाठी. आता ईश्वराला कोणत्या न्यायालयाने तो अंतिम न्यायालय म्हटलं तर सगळीकडे गोवायला सांगत तसं नाही. आम्ही तुला संतांच्या न्यायालयात घेतो. तुकामुळे चौघांमध्ये तुझं नेणे होते आधी चारांमध्ये म्हणजे ती पद्धतपणे बरं का चार चौघात म्हणजे 4 जणांचे न्याय करणारे आहे. पण भारतीय संप्रदायात त्या चौघांना थोडं वेगळा असेल बरोबर स्वतः 4 संतोष केलेले ते त्यांना मानतात ते पूर्वस्वी त्यातले ज्ञानेश्वर आहेत पहिले, दुसरे नामदेव आहेत, तिसरे एकनाथ आहेत आणि चौथे कबीर. हे 4 आहेत. तर यांच्या पुढे तुझी फिरायला तुम्हाला न्याय नाही. तर हा विषय मला महत्त्वाचा होता आणि याच्याही उपर समजा तू आम्हाला काही न्याय द्या शेवटी तो सर्व संतनिष्ठ होते ना त्यामुळं कधी कधी तुझा न्याय हा न्याय आहे का अन्याय आहे हेच कळत नाही. ही अनुच त्याला सांगताय ते एक किरण बघा आम्ही भाव जाणं देवा न कळत की तुझे या भावा ही जवळ आम्हाला कळत नाही. आम्ही भाव तुझ्यावर ठेवलेला आहे. गणिकेचाच कुळा पतना न्यावा दर्शना ही एक गोष्ट आहे पुराणामध्ये. काय गोष्ट आहे की ती एक गणिका होती. त्या गणिकेचं तत्वपणे आपल्याला माहिती आहे. तर तिने एक पोपट पाळला होता आणि त्या पोपटाचं नाव तुम्ही राहू म्हणायचं. बरेच वेळेला पोपटाचं आपण राहू म्हणतो आणि ती वारंवार तर राम मारायची राहू झालं काय वगैरे. तर तिला मुक्तीनंतर तिला नेण्यासाठी हे म्हणून झाले गणिका बरोबर. तर विष्णूने आपले दूध पाठवले आणि त्यांच्यावरती काय प्रिव्हेन्शनची ऑर्डर आली का नाही तर हिच्या तुम्ही कायम राघवाचं नाव म्हणून त्याला मी स्वर्गात मग म्हणतात काही नाही का पण पुढचा म्हणत आहे पतना न्यावा दशरथ राजा जेव्हा राम निघून गेला बरोबर तेव्हा राम म्हणत त्याचा मृत्यू झाला. मग इकडे राम म्हणणारा मृत्यू होतो सरळ सरळ त्याला काही मिळत नाही गती वगैरे तर त्याची मिळण्याची नोंद नाही. आणि इकडे त्या गणिकेला आपले न्याय प्रसंगी नंतर कसं त्याचा एक भंगे धुंद झाला तुला दरबा तेवढं होऊ शकतो. म्हणजे इथे मुद्दा असा आहे माहिती का की तुमचं ईश्वराला सुद्धा न्यायाच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारल्यानंतर सामर्थ्य बरोबर आहे. आणि असं तुम्ही का करता असं तुम्ही विचारलेलं नाही. ही कल्पना करा अशा प्रकारचं म्हणणं आपण दुसऱ्या एखाद्या धर्माच्या पुढे म्हटलं असतं देवाला वगैरे शिवून त्याचं काय केलं एवढं मोकळे कुठे आपल्याला एवढा हक्क नक्कीच आहे. तर त्यातून खूप बाकी प्रश्न येतात वगैरे तिथे आपल्याला गरज नाही त्याची आपल्याला नक्की वेळ सुद्धा नाही. तर मला एवढंच म्हणायचे की हा जो इस्को केला पाश्चात्य तो अशोक आहे मला तो बेसिकली आपण काय केलं की जस्टिस नावाची जी कल्पना त्याचा अंतिम भाग जो आहे तो वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सामाजिक समता याचा वेळ घालण्यासाठी पॉलिटिक्स हे जस्टिससाठी हा तो मुद्दा आहे. आणि लिबर्टी म्हणून पुढे काय आलं कॉरस्पॉन्डिंग नोशन हे जस्टिसचे आहे. माझी लिबर्टी रन करणं किंवा थांबवणं म्हणजे इनजस्टिस आहे. शेवट मुद्दा असा होता आणि हे दुसरं म्हणजे याची वेळेस माझा फार मोठा कादंबरीकार
आणि त्याला एकूण वैश्विक व्यवस्थेबद्दल आस्था होती की आपण केली पाहिजे चांगली. वर्ल्ड ऑर्डर न्यू वर्ल्ड ऑर्डरचं पुस्तक आहे. तर त्यानं सगळ्या विचारवंतांना आवाहन केलं की ह्युमन राईट्स हे जपले पाहिजेत आपण. आणि म्हणून सगळ्यांकडे ते पत्र फिरवलं, तुम्ही सही करा. ते पत्र महात्मा गांधीकडे आले. महात्मा गांधींनी सही करायची आणि त्यांना अशी वाटते की आत्म्याचा मुद्दा आहे आणि गांधीजी कसं काय करताय. तर गांधीजी नाही म्हणाले. त्यांचं म्हणणं असं आहे की बिगिन विथ चार्टर ऑफ ड्युटीज ऑफ. आपण मानवी कर्तव्यांची नोंद करूया, गांधीजी म्हणतात. फक्त ही कल्पना गांधींच्यासाठी प्राथमिक नाही आहे, कर्तव्य आहे. आणि पुढचं बघा, अँड आय प्रॉमिस the right will follow and spring follows winter. कर्तव्य करू लागला राईट फॉलो. आय राईट फ्रॉम एक्सपिरियन्स. As a young man, began by seeking to assert my rights, and I soon discovered that I had none, not even over my mind. So I began by performing my duty by my wife towards my children, friends, companions, and society, and I find today that I have greater rights. The primacy of duties over life. आणि कर्तव्याला मेन केली तर लोक स्वतःहून तुम्हाला तुमचे राईट्स द्यायला पुढे येतील असं नाही वाटतं. तर साधारणपणे प्रश्नकर्त्या त्याची माहिती आहे हे आपण घेतलं पाहिजे आणि त्यानंतर अभ्यास व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि तो म्हणजे तुम्ही सत्याच्या साहित्यात 29 महिन्याने मिळेल तेवढेही मला सांगायचं आहे. हे सगळ्यांनी मला सुप्रतिष्ठेच्या 180 उत्सव त्याबद्दल मी विनयनीचे म्हणजे मला आभार. धन्यवाद.